झी 24 तास एक पाऊल पुढे। हे ज्याप्रमाणे महाजन साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे हे घुसखोर जे आहेत हे आदिवासींची भूमी त्यांनी बळकावलेली आहेच, पण आता जे भांडण चालू झालं ते फॉरेस्ट लँड देखील त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती बळकावलेली आहे। त्या फॉरेस्ट लँडमध्ये त्यांनी ईदगाह बांधण्याचा प्रयत्न केला आणि त्याला स्थानिक बोडोंनी आक्षेप घेतला, त्याच्यातनं भांडणं सुरू झाली आणि जी गोळीबार हा जो विषय आता तुम्ही सुरुवातीला सांगितला हा दोन्ही मुस्लिम दहशतवादी संघटनांमध्ये झालेला आहे, त्याच्यात बोडोंचा हात नाहीये, पण त्यांच्यात झालेल्या गोळीबारामध्ये शेवटी राग सगळा त्या घुसखोर जो आहे तो या आदिवासींवर काढतायत असं ते चित्र आहे। नक्की, म्हणजे या संपूर्ण पद्धतीचा ज्यावेळी आपण विचार करतो तेव्हा घुसखोरांच्या माध्यमातून हळूहळू जाळं पसरायचं आणि नंतर त्याचा त्रास स्थानिकांना व्हायचा आहे। मात्र ह्या दोन गोष्टींचा विचार करताना मला देवधर साहेब तुम्हाला हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, मतपेटीचं राजकारण करताना दिली जाणारी सवलत आणि त्यात भरडला जाणारा स्थानिक माणूस या मुद्द्याबद्दल आज दुर्लक्ष होतंय, याबद्दल तुम्ही काय सांगाल? बिलकुल दुर्लक्ष होत आहे आणि त्याच्याबद्दल स्थानिक नागरिकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत। 500 रुपये दिल्यावरती जर रेशन कार्ड मिळत असेल आणि नुसतं रेशन कार्ड मिळाल्यामुळे जर कोणी भारतीय नागरिक बनत असेल तर तो अत्यंत गंभीर प्रश्न आहे। आज आसामच्या विरोधी पक्षामध्ये बसलेले जे AIUDF म्हणून जे राजकीय संघटन आहे, राजकीय पार्टी जी आहे ती भले इलेक्शन कमिशननी तिला राजकीय पक्षाचा दर्जा दिलेला आहे, त्याचा जो प्रमुख आहे बद्रुद्दीन अजमल तो पूर्वापार भारतातला जरी असला तरी ही इज द प्रोटेक्टर, तो आज बांगलादेशी घुसखोरांचा सगळ्यात मोठा मसीहा ठरलेला आहे आणि त्याच्यामुळे आता बांगलादेशींची वोट बँक ही तुझी का माझी याच्यावर मुख्यमंत्री तरुण गोगोई आणखीन बद्रुद्दीन अजमल यांची रस्सीखेच चालली आहे आणि त्यात भरडला सामान्य तिकडचा आदिवासी आणि गैर आदिवासी, असमिया, बंगाली, बिहारी, मारवाडी हे सगळे जे बाहेर नेऊन राहिलेले किंवा तिकडचे स्थानीय समाज आहेत हे सगळे अक्षरशः भरडले जात आहेत। त्यांचे शेतमाल उचलून नेणं, गाई गुरं उचलून नेणं, जमिनी बळकावणं आणि इव्हन ब्रह्मपुत्रासारखी जी नदी आहे हे बाहेरनं आलेले जे बांगलादेशी आहेत हे 12 महिने त्याच्यामध्ये मासेमारी करतात आणि तिकडचा मूळ स्थानिक समाज जो आहे तो माशांच्या ब्रीडिंग पिरियडच्या वेळेला मासेमारी करत नव्हता। म्हणजे या रिसोर्सेस वरती प्रचंड डल्ला यांनी टाकलेला आहे। नक्कीच या घुसखोरांनी। देवधर सर, मी तुमच्याकडे येणार आहे, तुमचा हाच मुद्दा घेऊन मी महाजन सरांकडे जाणार आहे। सर, या संपूर्ण प्रश्नाकडे पाहिलं तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल, मुळात हा भाग सीमावर्ती भागात आहे, सीमावर्ती भागात घुसखोरी करायची आणि ती घुसखोरी करतानाच स्थानिकांना दहशतीत आणायचं आणि त्यांना हुसकावून लावायचं, या एकूण साऱ्या प्रकारांमुळे, या साऱ्या दहशतवादी कारवायांमुळे एकूणच त्या भागातला जो सीमावर्ती भाग आहे तो आज कुठेतरी चिंताग्रस्त झालाय असं म्हटलं येईल काय? हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण त्याच्या आधी तुम्हाला ईशान्य भारताची आणि आसामची भौगोलिक स्थिती नीट कळायला पाहिजे। जर आपण नकाशा बघितला ईशान्य भारताचा तर आपल्याला असं दिसेल की ईशान्य भारताची फक्त 2% बॉर्डर ही भारताशी आहे आणि बाकी 98% बॉर्डर ही इतर देशांशी आहे, ज्याच्यामध्ये चीन आहे, बांगलादेश आहे, म्यानमार आहे वगैरे वगैरे। आणि खास तर जी बांगलादेश आणि भारताची जी बॉर्डर आहे ही अतिशय पोरस आहे, अतिशय 1000 किलोमीटरहून जास्तही लांबी बॉर्डर आहे आणि त्या बॉर्डरला आपण तिथे बॉर्डर फेन्स घालायचा प्रयत्न करतोय, तिथून लोकांना थांबायचा प्रयत्न करतोय, पण आपल्या होम मिनिस्ट्रीचं काम इतकं ढिसाळ आहे की गेले 10 वर्षापासून त्यांना त्या भागामध्ये फेन्स निर्माण म्हणजे जे कुंपण जे तयार करायचं ते अजून तयार करता आलेलं नाहीये। याच्या विरुद्ध तुम्ही एक एक्झाम्पल घ्या, ज्यावेळेस भारतीय सैन्याने ठरवलं की काश्मीरच्या लाईन ऑफ कंट्रोलवरती कुंपण तयार करायचं तर भारतीय सैन्याने बरोबर 3 वर्षामध्ये 13,000, 14,000, 15,000 फुटावरील कुंपणं बांधलेली आहेत आणि त्यावेळेस पाकिस्तानचं तिथनं फायरिंग पण सुरू होतं। तर हे जर सैन्य जर हे 3 वर्षामध्ये काम करू शकतं तर मग गृह मंत्रालय आणि त्यांचे PWD आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्स हे कुंपण गेले 10 वर्ष का लावत नाहीये? नक्कीच सर, हा अतिशय महत्वाचा हिस्सा आहे, कारण संपूर्ण भारताच्या भौगोलिक रचनेचा विचार करता ही अस्पष्ट असणारी रेषाच आज आपल्या जिव्हारी येते की काय असा प्रश्न निर्माण झालाय। या अतिशय महत्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा धुमस्त आसाम। झी 24 तास एक पाऊल पुढे।